नाशिकचे ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या नावाने पोलिसांनी तडीपारीची नोटीस काढली आहे। मात्र सुधाकर बडगुजर यांनी नोटीस घेण्यास स्पष्ट नकार दिलाय। तडीपारीची नोटीस मिळाल्यानंतर बडगुजर पोलीस उपायुक्तांच्या भेटीसाठी दाखल झालेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाशिकमधून पाठ फिरताच ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांविरोधात नोटीस आल्याचं ठाकरे गटाचं म्हणणं आणि त्या विरोधात आता ठाकरे गट आक्रमक झालाय। दरम्यान सलीम कुत्ता याच्यासोबत डान्स केल्याप्रकरणी सुधाकर बडगुजर हे नाव राज्यभर चर्चेत आलं होतं। ऐन निवडणुकीच्या काळात सुधाकर बडगुजरांविरोधात नोटीस काढल्यानं नाशिकचं राजकारण चांगलंच तापण्याची चिन्ह आहेत। सुधाकर बडगुजर यांना तडीपारच्या संदर्भात नोटीस देण्यात आलेली आहे। त्याबाबत त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यात आलेलं आहे। बीपी ऍक्ट 57 अनुषंगाने ही कारवाई करण्यात आलेली आहे। सुधाकर बडगुजर यांच्यावरती 2014 मध्ये इलेक्शन रिलेटेड गुन्हा या ठिकाणी दाखल होता आणि त्या गुन्ह्याला कन्व्हिक्शन लागलं होतं। त्यामुळे कोणत्याही आरोपीला जर कन्व्हिक्शन लागलं तर आम्ही 57 ची प्रोसिडिंग या ठिकाणी सुरू करतो। तर ती प्रोसिडिंग आम्ही सुरू केलेली आहे। त्या अनुषंगाने त्यांना आज बोलवण्यात आलं होतं आणि त्यांनी त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी मुदत या ठिकाणी मागून घेतलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।